नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक प्रवीण जावळे. मी आपणाशी डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झामिनेशन या परीक्षेच्या संदर्भामधील तयारीसाठी काही संवाद साधण्यासाठी आलेलो आहे. आपणास पूर्वकल्पनाच आहे की NBEMS या अथॉरिटीकडून ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि या परीक्षेसंदर्भातलं परिपत्रक NBEMSनं मागेच काढलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी 5 व 6 ऑक्टोबर रोजी ही परीक्षा घेण्याचं नियोजित केलेलं आहे असं त्या परिपत्रकामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, आता कसलीही वेळ न घालवता याच्या तयारीला आपण लागलं पाहिजे, कारण आता वेळ फार कमी आहे आणि तयारी आपल्याला जास्तीत जास्त करायची आहे. तर मला तुम्हाला आजच्या या संवादाच्या निमित्ताने हे सांगायचं आहे की एक्झिट एक्झामिनेशन ही रजिस्ट्रेशनसाठी खूप महत्त्वाची परीक्षा आहे. त्याशिवाय तुमचं कौन्सिलकडे रजिस्ट्रेशन होणार नाही. कौन्सिलकडे रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्ही कुठल्याही जॉबला तुम्ही पात्र ठरत नाही. त्यामुळे तुम्हाला जॉब करायचा असेल, पुढं फार्मसीमध्ये बिझनेस करायचा असेल किंवा कुठलीही संधी फार्मसीमध्ये घ्यायची असेल तर त्यासाठी तुमचं रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी आहे आणि ते जर करायचं असेल तर तुम्हाला एक्झिट एक्झामिनेशन ही क्वालिफाय होणं बंधनकारक आहे. तर मित्रांनो, ही तयारी करत असताना तुम्हाला याचं स्ट्रक्चर माहिती आहे की याचा एक पेपर असणार आहे. 3.5 तासाचा हा कालावधी या पेपरसाठी तुम्हाला मिळणार आहे आणि ही तयारी करत असताना पूर्ण मल्टिपल चॉईस क्वेश्चन बेस्ड एक्झामिनेशन असल्यामुळे एका विषयाचा कमीत कमी तुम्ही 2 क्रमिक पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठीची जी काही तयारी करायची आहे त्यासाठी तुम्ही जे काही एक्झिट एक्झामचं आमचं निराली प्रकाशनचं पुस्तक आहे ते देखील तुम्ही रेफर करणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये जर खरोखरच तुम्ही गंभीर असाल या तयारीसाठी तर विनेटॉर या संस्थेतर्फे याचे काही ॲपच्या माध्यमातून काही क्लासेस होणार आहेत, तर ते क्लासेससुद्धा तुम्ही करणं आवश्यक आहे. तर ही खरं तर संधी आहे तुमच्यासमोर. विनेटॉरनं ही संधी तुमच्यासमोर आणलेली आहे. तर या संधीचा आपण जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा आणि एक्झिट एक्झामिनेशन ही सहज आणि सोप्या पद्धतीनं आपल्याला सोडवण्यासाठी विनेटॉरच्या या संधीचा आपण लाभ घ्यावा असं आवाहन मी आज या निमित्तानं आपणास करतो. धन्यवाद.